श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 93. परमपूज्य बाबा बेलसरे यांनी लिहिलेले नामसाधकांसाठी पत्र. नाम सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. 1. सध्या आपण अविद्येच्या अंमलाखाली वावरत आहोत. याचा अर्थ इतकाच की ज्या गोष्टींना, वस्तूंना, व्यक्तींना आणि घटनांना महत्त्व देऊ नये त्यांना आपण महत्त्व देतो. त्यामुळे आपल्या मनाचा तोल जातो आणि मग उर्मी अनावर होते. त्या उर्मीतून जी होऊ नये ती कृती घडून येते. उर्मी अनावर होणे हेच प्रपंचात आणि परमार्थात खरे संकट होय. 2. बरे उर्मी तरी का येते? त्या उर्मीच्या मागे चोरून व सूक्ष्म अहंकार असतो. मी कोणीतरी आहे, माझ्या मनासारखे झाले पाहिजे, निदान माझ्या मनाच्या उलट तरी होता कामा नये, अशी एक घट्ट कल्पना आतमध्ये दडलेली असते. जेथे माझ्या मीला कोणी विचारत नाही तेथे माझ्या मनाविरुद्ध होऊन देखील आपण गप्प बसतो. म्हणजे आपल्या पारमार्थिक संकटाचे मूळ अंतर्यामी वास करणाऱ्या अहंकारात आहे. मी साधक आहे हा सुद्धा अहंकाराचाच एक प्रकार समजावा. 3 नंबर, हे संकट निवारण करण्याचा उपाय कोणता? यास एकच उपाय आहे, तो असा की श्री सद्गुरूंकडून त्यांच्याच कृपेने मिळालेल्या नामाचे अखंड स्मरण करावे. आपण नाम घेतो, श्री सद्गुरूंनी दिलेले नाम अगदी रोज घेतो, परंतु ते नाम अजून आपल्या अंतःकरणाला जडले नाही. नाम अंतःकरणाला जडणे म्हणजे काय? तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची वस्तू कोणती? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे. आज आपल्यापाशी आपले नातेवाईक आहेत, दागदागिने आहेत, इतर मौल्यवान वस्तू आहेत. यापैकी आपल्याला सर्वात अधिक आवडणारी वस्तू शोधून काढावी. त्या वस्तू इतके नाम आपल्याला आवडणे म्हणजे नाम अंतःकरणाला जडणे होय. मला नेहमी वाटते की आपण आपला पैसा आणि लौकिक जितका सांभाळतो तितके जर नाम सांभाळू लागलो तर हा म्हणता आपल्या बुद्धीमध्ये पालट होईल, आपले विकार क्षीण होतील आणि आपले अंतरंग पवित्र होईल. 4. एखादे वेळी असे मनात येते की आपण नाम घेतो, भगवंताची प्रार्थना करतो, थोडेफार विकार आवरतो, पण अजून आतून काही सुधारणा होत नाही. मग जाऊ द्या ना, परमार्थ काही आपल्या नशिबी नाही. यावर थोडा असा विचार करावा की खरोखर आपल्या आड येते तरी काय? माझा मीच आड येतो. कसा तो पहा. आत्तापर्यंत माझे कान, डोळे, तोंड, भावना, कल्पना, स्मृती, विचार व लक्ष इत्यादी माझ्यापाशी असणाऱ्या सोप्या गोष्टी मी दृश्यामध्ये गुंतवल्या, तेथे प्रेमाने चिटकवल्या. त्यामुळे माझ्या जीवावर एक लुंकण किंवा आवरण किंवा लेपन आले. हेच माझे पाप किंवा प्रारब्ध, परमार्थी होय. अर्थात पुण्यसंचय करायचा असेल तर त्याच्या उलट जाणे जरूर आहे. श्री सद्गुरूंनी दिलेल्या नामाकडे लक्ष ठेवून कान, डोळे, रसना वगैरेंना दृश्यामध्ये जरुरीपेक्षा अधिक वाहू देऊ नये. पण त्याहीपेक्षा प्रत्येक गोष्टीत, क्रियेत नामाचेच अनुसंधान ठेवले तर कष्ट कमी होतात व जीवाचे लुंकण ढिले होत जाते. 5. मन शांत असते तेव्हा या गोष्टी अगदी 100% पटतात. पण प्रत्यक्ष प्रसंग आला की पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था होते. असे घडू नये म्हणून तर साधकाने अतिशय सावधानता बाळगणे अवश्य असते. आपल्या मागे तो आहे अशी जाणीव जागी ठेवण्याचा जरासा अभ्यास करावा. व्यवहार करताना रोज पावलोपावली आपल्या मनाच्या समतोलपणावर आघात होण्याचा प्रसंग येतो. मिळालेल्या त्या संधीचा फायदा करून घ्यावा. तेथे अनुसंधानाची फार गरज लागते. मी काही चांगले साधक पाहिले, ते नाम अगदी श्रद्धेने घेतात, पण हट्टाला, अभिमानाला, आग्रहाला, मोठेपणाला, कामवासनेला, पैशाच्या लोभाला किंवा रसनेला कोठेतरी बळी पडतात. म्हणून आतून वाढ व्हावी ती होत नाही. आपले कोठे नडते ते आपण सूक्ष्मपणे बघावे आणि निश्चयाने नामाच्या जोरावर ते आवरावे. असे जो करील त्याच्या मागे अनुभव लागेल.
असो. तुम्ही सर्वांनी नामात काल घालवून आनंदात राहावे. आलेला दिवस वाया घालवू नये. आज खूप नाम साठवले तर पुढे अत्यंत उपयोगी पडेल. परमपूज्य बाबा बेलसरे. श्रीराम जय राम जय जय राम.